एका माणसानं दुसऱ्या माणसाला याजान पैसे दिले, 1.5 एकर रान घेतलं दुसऱ्या शिवारात. कळते ना आता, हे लवकर कळते. दुसऱ्या शिवारात, दुसऱ्या शिवारात. आणि मग आऊत काठी घेतली महाराज, आऊत गाडीमध्ये टाकलं, सगळं सामान टाकलं आणि गेल्याबरोबर पाळी घालायला लागला. एवढा आभाळ आलं, एवढा आभाळ आलं आणि फक्त पाटाभर रान पाळी घालायचं राहिले. आभाळ तो काळं काळं आले, एवढा पाऊस पडल सगळी जमीन वाहून जाईल. यानं लगेच आऊत सोडलं. पुन्हा यानं मनामध्ये विचार केला, पाटाभर घेऊनच जावं का उद्या यावं. त्यानं कसं करावं, आता गेलाय ते पाटाभर पाळी हाणूनच यावं का पुन्हा उद्या पाळी घालायला यावं. बरं, ओखर जर तिथं ठेवा तर त्याचा शेतकरी शेजारी एवढा चांगला होता, इड्या सुद्धा ठेवत नव्हता. म्हणून तर कवट ठेवलं नाही त्यानं कोणाचं. काठ्या तर मारा तुळ टिपरी केली पोरीला वाजवायला. मग मला एक सांगा, त्यानं पाळी घालूनच आलं पाहिजे का उद्या पुन्हा सगळं सामान नेलं पाहिजे जेवायला? हाय हाय हाय. सगळे लोक एकाच गोष्टीची वाट पाहतात, पुंडलिका पुंडलिका म्हणलं की सुरूच असतं. हाय, पुंडलिका सुद्धा आहे. मला सांगा, त्यानं पाटाभर हाणूनच आलं पाहिजे का पुन्हा उद्या गेलं पाहिजे? ऐका, उद्याची वाट त्यानं पाहिली नाही पाहिजे, पाटाभर आत्ताच घेऊन पाहिलं आलं पाहिजे. तसं तुम्हाला आम्हाला मिळालेलं हे शरीर आहे, आत्ताच सगळी पाळी हाणून जा, तणकट शिल्लक ठेवू नका आणि जन्माला येण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. म्हणून नातराय म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश.